नेहमीचं वरण खाऊन डाळ खाऊन कंटाळा जर आला असेल तर असं व्हेज दालच्या तुम्ही बनवून बघा। हे काही जास्त अवघड नाही आहे, साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला इथे दाखवलं आहे। साऊथ भागामध्ये आपल्याला जेव्हा मंदिरामध्ये एखादा प्रसाद मिळतो भात आणि आपल्याला वाटतं वरण किती सुंदर होतं, किती छान टेस्ट होती, तर हाच तो दालचा असतो। तर तुम्ही असं घरच्या घरी बनवून बघा। ही हैदराबाद आणि तेलंगणामधली एकदम फेमस अशी डिश आहे। तर चला आपण व्हेज दालचा कसा बनवायचा ते बघूयात। आता दालच्या बनवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या डाळी लागणार आहेत। तर आपल्याला एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे। तर 1 वाटी मी तूर डाळ घेतली आहे, 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। तर ह्या तिन्ही डाळी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। स्वच्छ चोळून धुवायचं आहे, म्हणजे याच्यावरची घाण जी आहे ती सर्व निघून जाते। आणि त्यानंतर आपल्याला एका कुकरमध्ये आपल्याला ह्या डाळी अशा टाकून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला वाटलंच तर थोडीशी मसूर डाळ सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी इथे 3च डाळी घेतलेल्या आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा टोमॅटो मी असा मोठा चिरून घेतलेला आहे, 1 कांदा सुद्धा मोठा चिरून याच्यात टाकलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या जास्त तिखट नाही आहेत। आणि आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे, कारण काही डाळींना थोडं जास्त काही डाळींना कमी पाणी लागतं। तर मी ते 3 वाट्यांना 4 ते 5 वाटी असं पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला कुकर आपण गॅसवरती ठेवायचं आहे। आता 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे। आणि जर तुमची डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर अजून एकदा कुकरमध्ये तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या आणि डाळ व्यवस्थित शिजवून घ्या, तरच आपल्या दालच्याला छान अशी टेस्ट येते। आता रवीने आपण ह्या डाळी अशा सगळ्या घोटून घेऊयात। डाळ शिजवताना पाणी जास्त टाकायचं नसतं, नाहीतर हे डाळी अशा जास्त शिजत नाहीत आणि एकदम पाणी असं होऊन जातं। त्याच्यामुळे पाणी शक्यतो बेताचंच ठेवायचं, म्हणजे डाळ एकदम छान मऊसूत अशी शिजते। आता डाळ पण छान घोटून झाली आहे। तर आता इथे मी भोपळा घेतलेला आहे, हा पावशेर भोपळा आहे, यातला आपल्याला सगळा लागणार नाही आहे। तर आता आपण ह्याचं आधी चेक करून घ्यायचा, हा भोपळा कडू आहे का। कडू जर भोपळा असेल तर तुम्ही अजिबात वापरू नका। आता आपल्याला भोपळ्याचं हे साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा भोपळ्याचे असे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि व्हेज दालच्यामध्ये हा भोपळा हा कंपल्सरी असतोच, कारण ह्याच्याशिवाय व्हेज दालच्या कंप्लीट होऊ शकत नाही। त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये भोपळा वापरा, खूप छान टेस्ट येते। आणि जेव्हा तुम्ही मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून कधी भात वरण असं खाता, त्यावेळेस आपल्याला वाटते की किती सुंदर ही चव आहे या वरणाला, आपल्या घरचं वरण असं का होत नाही आहे, तर तो हा व्हेज दालचाच असतो। तर त्यामुळे घरी कोणी गेस्ट येणार असेल तर तुम्ही असा व्हेज दालचा बनवू शकता, खूपच मस्त लागतो आणि एकदम पटकन होतो। तर आता हे भोपळ्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, जास्त बारीक पण करायचं नाही, तसे थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत। तर आता इथे कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे 3 ते 4 चमचे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचे आहेत। दोन्ही छान फुलल्यानंतर असा मी 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि पातळ चिरून घेतलेला, तो याच्यामध्ये छानपैकी असा परतून घ्यायचा आहे। व्हेज दालच्यामध्ये जास्त कुठल्या भाज्या शक्यतो वापरत नाही, जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही वापरायचं असेल, गाजर वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता। तर आता कांदासुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 3 लवंगा, 3 मिरे घेतले, दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि 2 तमालपत्रे घेतलेले आहेत। आणि त्यानंतर इलायची मी अख्खी टाकण्यापेक्षा असं ती सोलून टाकते, म्हणजे त्याचं फ्लेवर, त्याची टेस्ट खूप छान येते। तुम्ही इलायची थोडीशी ठेचूनसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता, त्याचासुद्धा खूप छान असा टेस्ट येते। आता आपल्याला थोडंसं छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता 1 छोटा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। आपण डाळ शिजवताना सुद्धा 1 टोमॅटो आणि कांदा टाकलेला होता आणि आता इथे पण आपण टाकलेला आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। शक्यतो आलं लसूण पेस्ट ही तेलामध्ये सर्वात शेवटी टाकायची आहे, म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो आणि ती पेस्ट करपत नाही। आता हे सर्व तेलात छान परतलं आहे। तर याच तेलामध्ये आपल्याला मसाल्यातील चमच्यानेच, म्हणजे छोट्या चमच्यानेच मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, 2 छोटे चमचे मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला धने पावडर टाकायची आहे। आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं शिजवून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही आहे। आणि आपण मगाशी ज्या भोपळ्याच्या फोडी करून घेतल्यात त्या आता इथे आपल्याला टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता भोपळा शिजायला वेळ जातो, म्हणून आता आपल्याला इथे थोडा 1 अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी मी साधंच घेतलेलं आहे, गरम तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालू शकतं। आता भोपळा शिजण्यासाठी मी इथे 2च पळ्या पाणी घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता हा भोपळा छानपैकी शिजला जाईल। गरजेप्रमाणे तुम्ही भोपळ्याच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता।
आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मी आता इथे छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला एक छानशी अशी वाफ काढून घ्यायची। हे झाकून ठेवायचं आहे। आधीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे की आपला भोपळा कितपत शिजलेला आहे। तर आता जसं भोपळा शिजेल तसं थोडंसं पाणी हे किंचितसं आटेल। पाणी कमी पडलं तर तुम्ही थोडंसं इथे पाणी टाकू शकता। आता भोपळा शिजत आल्यावरती तो असा थोडासा ट्रान्सपरंट दिसतो, त्याचा कलर असा वेगळा झालेला दिसतो, तरीसुद्धा आपल्याला एकदा हाताने सुद्धा ते चेक करून घ्यायचं आहे भोपळा कितपत शिजलेला आहे। आता इथे माझं एक 5 मिनिटात भोपळा छानपैकी शिजून झालेला आहे। तर आपण मगाशी जी डाळ घोटून घेतली होती ती सर्व डाळ आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडासा मोठा गॅस करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण भोपळ्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आता इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मी 1-1.5 चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण भोपळ्यामध्ये मीठ चांगलं मुरण्यासाठी आपण मीठ टाकून घेतलेलं होतं। तर आता इथे मी काळी चिंच स्वच्छ धुवून ती भिजत घातलेली होती। तर आता त्याचा आपण असं मॅश करून घेऊयात आणि त्याचा पूर्ण जो कोळ आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये चिंचेचाच फ्लेवर खूप मस्त येतो, तर तुम्ही हे गाळूनसुद्धा घेऊ शकता। ही चिंच आपल्याला साध्या पाण्यातच फक्त भिजत घालायची आहे, अजिबात शिजवायची नाही आहे। तर ह्याचाच चिंचेचं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। वरतून थोडीशी हिरवी कोथिंबीर मी ते टाकलेली आहे आणि मीडियम गॅसवरती पुन्हा हे व्यवस्थित हा दालचा शिजवून घ्यायचा आहे। आपण याच्यामध्ये कुठेच असं जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे, जेवढी डाळ होती शिजलेली तेवढंच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सुरुवातीला भोपळा शिजताना 2च पळी पाणी टाकलेलं आहे। जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं इथे गरम पाणी वापरू शकता, पण फक्त याला जास्त तुम्ही पातळ करू नका, हा असा दाटसर घट्टच असतो। तर आता याला सुद्धा एक छान उकळी काढून घ्यायची आहे, झाकून ठेवायचं आहे आणि मस्तपैकी जिरा राईससोबत हा दालचा आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघितलं ना किती पटकन हा दालचा आपला तयार होतो, याला जास्त कुठल्याच सामानाची गरज नाही आहे, घरामध्ये जे अवेलेबल आहे त्यानेच आपण हा दालचा बनवू शकतो। आणि जर तुम्ही याच्यामध्ये मटण जर घातलं तर तुम्ही हा मटण दालचा म्हणून सुद्धा खाऊ शकता। बाकीचे सर्व मटेरियल हे सेमच आहे। तर जिरा राईससोबत हा दालचा तुम्ही बनवून बघा, कोणी पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला जर वेगळं काही खावंसं वाटत असेल तर हा एकदम सोप्या पद्धतीचा असा व्हेज दालचा तुम्ही बनवून बघा। तर आजची ही हैदराबाद स्पेशल तोंडाची चव वाढवणारी आणि हो कमी वेळामध्ये होणारी व्हेज दालच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये।